कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 274 जर चांदी टिकली तर 280 पर्यंत टार्गेट आहे 2 ते 3 दिवसामध्ये. ते काल संध्याकाळी 280 क्रॉस झाला 2 आणि सकाळी तर 283 पर्यंत चांदी जाऊन आली. काल मोदीजींचं वक्तव्य होतं की सध्या वर्षभर कोणीही सोनं खरेदी करायचं नाही. त्यांनी तुम्हाला पदरचं नव्हतं विकायला लावलं. ते तुम्ही बऱ्याचशा जणांनी काय चूक केली आहे, पदरचं स्वतःचं घरातलं आहे ते विकून आले, त्यांना वाटलं भाव डाऊन येईल म्हणून. सोनं चांदी पदरचं घरातलं विकून आले आणि आता नंतर मला मेसेज येत आहेत की शेट आम्ही विकून आलोय, आता काय करणार, असं होत असतं. आता यानंतरचं गेम लक्षात घ्या. 153,800 क्रॉस झाल्याच्या नंतर 156चं टार्गेट दिलं होतं सोन्याचं. 156 पर्यंत अजून पण चान्स आहे. मी कायमच अजून 156 पर्यंत जाणार ते सोनं आणि 154 पर्यंत सध्या लाईव्ह चालू आहे. 156 पर्यंतची वाटचाल हळूहळू चालू आहे, पण ते जाणार आहे. आणि आता या पुढचा गेम चांदीमध्ये लक्षात घ्या. 280 सध्या चालू आहे चांदी लाईव्ह. 282 क्रॉस झालं की 293 पर्यंत टार्गेट आहे आणि माझ्या मते तरी 293 पर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये. 293 पर्यंत कोणताही मध्ये हर्डल नाहीये. 293 पर्यंत आरामशीर जाऊ शकते. पण 293 नंतर काय अपडेट असेल मी परत एकदा अपडेट करतो. व्हिडिओ येईलच माझा. सध्या सेलिंगचं कोणी टेन्शन घ्यायचं नाहीये, कोणी सोनं चांदी सध्या विकायचं नाहीये. 293 एकदा चांदी झाली मी परत एकदा अपडेट टाकल. 293 क्रॉस झाले की 298 पर्यंत टार्गेट आहे. या मंथ एंड पर्यंत 3 लाखापर्यंत म्हणजे 2,58,000 पर्यंत टार्गेट चांदीमध्ये आहे आणि 1,56,000 ते 1,57,000 रुपये सोन्यामध्ये टार्गेट आहे. अशा योग्य वेळी योग्य अपडेटसाठी आपल्याच बेदरे सर आळंदीला फॉलो करायचे आणि आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा फॉलो करायसाठी सांगायचे. धन्यवाद.